इतने साल हमें लग रहा था कि हम जीत रहे हैं, लेकिन वो हमारा वहम था। 12 साल वो बगावतखोर काफिर बच्चा संभा हमारे सर पर मंडराता रहा। उसे मारने की हमने सबसे बड़ी भूल की, सबसे बड़ी भूल थी वो मरकर भी जीत गया और हम जीत कर भी हार गए। लेकिन अब्बा हुजूर, आज तक तो हम जीतते ही आए हैं। अब बचा ही क्या है उन मरहट्टों के पास? उनके पास क्या बचा है इस बात के कोई मायने नहीं है जीनत। सवाल ये है कि हमने क्या पाया। राजा राम को हमने कायर साबित करने की कोशिश की, ताराबाई को अकेली औरत कहा, लेकिन क्या हम उनके जुनून को तोड़ पाए? नहीं। और आज वही कमजोर नाताकत औरत हम पर हमला भी करती है और संगमेश्वर को जीत भी ले जाती है। क्या है हमारे पास? मायूस ना हो अबूजान। संगमेश्वर जैसी इतनी सी जागीर अगर हाथ से चली भी जाए तो उसमें ऐसा क्या बिगड़ता है? हमें मौका दीजिए, हम जाकर उस इलाके को फिर एक बार जीत लेंगे और हमारी रियासत से जोड़ देंगे। ये मुरव्वत नादान, जिसे तुम छोटी सी जागीर समझने की गलती कर रहे हो, वो पूरे कोकन पर राज करता है। जिसके हाथ ये छोटी सी जागीर है, उसके पैरों तले कोकन है। कई छोटे बड़े सौदागरों का यहाँ कारोबार है, उनका काम चलता है, वहां से लगान हासिल होता है और उसी से चलती है सल्तनत। जिसे हमने नाताकत समझने की गलती की, वो बहुत चालाक निकली तारा। अब देखना, उसकी अहमियत बढ़ती जाएगी दिन ब दिन, और वो किसी भी कीमत पर संगमेश्वर को हाथ से जाने नहीं देगी। संता जी उसके साथ है। लगान ऐंठेगी, लगान वसूल करेगी, वो वहां से अपना खजाना भरेगी, हथियार फौज इकट्ठा करेगी, हमें डराने की कोशिश करेगी, और किसी भी कीमत पर हम किसी औरत से डरना बर्दाश्त नहीं करेंगे। समझे बेवकूफ शहजादे? जब ये सारी बातें तुम्हारी अकल में घुस जाएंगी, तब तुम मुगलिया सल्तनत के शहजादे बनने के लायक बनोगे, गधे। आला हजरत, बस अब करे तो क्या करे? या अल्लाह, सारे निठल्ले हम से हुक्म की उम्मीद करते हैं। संगमेश्वर को तो हाथ से जाने दिया, तारा घुस गई है वहां। अब एक काम करो, किसी भी कीमत पर ताराबाई को विशालगढ़ वापस मत जाने दो, मार दो उसे, खत्म करो, समझे? संताजीराव जी राणी साहेब, कित्येक दिवसांनी मराठी मुलुखाला लाभलेला विजय हा. इथल्या रयतेला आपण पुन्हा स्वराज्यात सामील झालो आहोत, याचं समाधान आपल्या कृतीतून पुरेपूर मिळायला हवं. वय राणी साहेब, हवा आता त्याची फिकीरच नव्हे. आता अशीच मुसंडी मारून आम्ही गमावलेला प्रत्येक प्रदेश पुन्हा काबीज करणार आहोत. ज्या दिवशी दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकेल, त्या दिवशी त्या औरंगजेबाच्या आकांक्षांचे नामोनिशाणही या पृथ्वीवर राहणार नाही. वय राणी साहेब, हवा आता प्रत्येक मराठी मनगटात सुरसुरी आली आहे. आता त्यो दिस दूर नाही जेव्हा आपल्या मराठ्यांचं घोडं दिल्लीच्या यमुनेचं पाणी पिते. भले शाबास,
आता अजून एक करा जी. आपल्याला कराच्या माध्यमातून इथून खजिना गोळा करायचा आहे. ज्यांनी आधीच औरंगजेबाला कर भरलाय त्यांना तोशीष देऊ नये. जे गांजलेत त्यांनाही हात लावू नये. मात्र व्यापाऱ्यांकडून वसुली करा आणि परदेशी व्यापारी असतील तर सक्तीने दुप्पट कर लावा आणि रोजच्या रोज खजिना विशाळगडी पोचायची व्यवस्था करा. रोज धाडायचा? होय बहिर्जी. त्या औरंगजेबाची नजर या मुलुखावर आहेच. रोज थोडा खजिना धाडला तर त्याच्या हाती लागणार नाही आणि त्यातून आम्ही लष्करी फौज तयार करू. आणखीन एक, संगमेश्वराभोवती तटबंदी मजबूत करा, कोट मजबूत करा. हा मिळवलेला संगमेश्वर आम्हाला पुन्हा गमवायचा नाहीये. वय तर अव तळ कोकणाचं नाक आहे हे. इथनं जेवढा बी सारा जमा होईल तेवढा. साऱ्याच्या मोहापायी आम्ही बोलत नाही आहोत बहिर्जी. या संगमेश्वराशी खूप दुखऱ्या आठवणींच्या जखमा ठसठसतात. आमच्या शंभूराजांचा निश्वास आहे अजून इथे. त्या ठसठसत्या जखमांवर आम्ही स्वाभिमानाची लेणी बांधली आहे आणि म्हणून तर आम्ही इथूनच यशाची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्याचं हे धारातीर्थ त्या मुघलांच्या दावणीला आम्हाला जाऊ द्यायचं नाहीये. संताजीराव, मराठी मुलुखातील सगळ्या शिलेदारांना खबर पाठवा. पण संगमेश्वर जिंकलं. आम्ही निघतो. तिथे पंत अमात्यांनाही खबर पोहोचली असेल. त्यांचा अहंकार दुखावला गेला असेल. तान्हा, तू येतोयस ना आमच्या सोबत? जी राणी साहेब, चला चला. बघितलं सगळ्यांनी, जरा बी उसण न घेता राणी साहेबांनी काम चालू बी केलं. चला आपण बी संगमेश्वराचा कोट बांधून घेऊ. चला आता आम्हाला आज्ञा असावी. हे काय, आपण कुठे चाललात? काशीत जाऊन अनुष्ठान करावे म्हणतो. काय? हो, कसे आहे पंतमात्य, आता आमचे वानप्रस्थाश्रमाचे दिवस, म्हणून म्हटले कोठे कशास गुंतावे. शंकराजी, आपण काय बोलताय? हो, आम्ही सत्य तेच बोलतोय पंतमात्य. हो, नाही झाली एवढी सेवा पुरे झाली. थोरल्या महाराजांच्या, थोरल्या स्वामींच्या कृपेने थोर कार्य सिद्धीच गेली. आता मागे काहीही उरलेले नाही. हो, असं झालंय खास. परंतु शंकराजी, बघा पंतमात्य, तुमचे जे हाल झाले तसे आमचे होऊ नये एवढीच आमची इच्छा. अहो, तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही इथे. अहो, मंडळाचे तुम्ही प्रमुख, प्रधान मंडळाचे प्रमुख आहात ना, मग आहे का तुमच्या शब्दाला काही किंमत? शंकराजी, पंतमात्य, आम्ही सत्यच बोलतोय. आता हेच बघा ना, राणी साहेबांना तुम्ही किती आग्रह केला की गड उतार होऊ नका, होऊ नका, पण ऐकले का तुमचे त्यांनी? तरी त्यांनी जे केले ते दौलतीच्या हिताचे. अच्छा, म्हणजे तुम्ही दौलतीचे अहित करता असा अर्थ लावायचा की काय आम्ही? ठीक आहे, चला पंतमात्य, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राणी साहेब गड उतार झाल्या त्या दौलतीच्या हितासाठी.
पण गडावरचे पहारेकरी दरकदार यांच्यावर आपला वचक आहे का? हा? त्या सगळ्यांना तिकडून आलेल्या बातम्या सगळ्या कळतात आणि आम्हाला काय कळवले जाते? संगमेश्वर जिंकले एवढे. पण मात्र याचा अर्थ कळतो का? लक्षात येतोय का? कुठल्याही कारवाईत आपल्याला सामील करून घेतले जात नाही. आणि म्हणूनच आमचे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही ही संन्यास घ्यायच्या तयारीला लागा. अव काय जरा बाहेर या की. अव ती हिडिंब भीमा पळाली की. काय रे? काही नाही, ते राणी साहेब यायला लागलेत ना, त्यांची मिरवणूक काढायची ना, त्याची तयारी करायची. चल चल चल, लय काम आहे. चल चल चल. अशी कशी चटकली ती बाया? काही कळ ना व, चांगली करकचून बांधली होती. मी हारी घेऊन गेले तर ही बाया गायब. कधी आणि कशी पळाली देवच जाणं. राणी साहेबांच्या बायात पुन्हा खोडा घालणारी बाई. अहो तेच भय हाय हो. राणी साहेबांनी कळलं तर काय म्हणतील, काय ठाव. पूरे किले को घेर लो, पहरे सख्त रखो और गश्त बढ़ा दो. हल्की सी भी हलचल हो तो हमें इत्तला कर देना. हमारे चंगुल से ताराबाई बच के किले तक ना जा पाए, हमारी सिकंज से कोई परिंदा भी पर मार के किले तक ना पहुंच पाए. अगर कोई भी मिले तो उसे फौरन हमारे पास ले आना. सबकी खबर लो. हमारी नजरों से कोई भी बच के ना जा पाए. किसी को भी मत छोड़ना. जाओ. राणी साहेब, मी एक विचारू का? मला मावळा होता येईल का व? का नाही होता येणार? जरूर होशील. हा, मग तुम्ही ना मला मावळाच बनवा. ताना असा मावळा बनवता येत नाही रे. ती उर्मी आतून असायला हवी. माझ्यात काय कमी आहे? तू लहान आहेस अजून. अव काय बी सांगू नका. जेव्हा थोरल्या महाराजांनी स्वराज्यासाठी शपथ घेतली तेव्हा ते केवढे होते. त्या वयात त्यांनी एक विचार पेरला, तो थोड्या मोठ्यांनाही पेलता येत नाही रे. ताना, मावळा होणं म्हणजे फक्त मावळ्यासारखा पेहराव करणं नाही. तलवार बाळगून मर्दुमकी गाजवणं म्हणजे फक्त कापाकापी नाही रे. पेहरावापेक्षा त्या मागील छातीत भरलेली अस्मिता महत्वाची. आणि कापाकापी करण्यापेक्षा रयतेच्या रक्षण करण्याची दानत महत्वाची. मला काय बी कळलं नाही. म्हणूनच म्हटलं थोडा मोठा हो. हे सारं कळायला शिवविचार अंगीकारावे लागतात. घरादारावर तुळशीपत्र अंथरावी लागतात. आणि रयतेचं रक्षण करण्यासाठी झुंज द्यावी लागते. मग करीन की मी अभी. करशील नक्की. पण चल आता विशाळगड जवळ आलाय. गडावर पोचल्यावर तुला मावळ्याचे पेहराव देऊ आम्ही. मग दूर पाहू तुझा. वय वय, चला बिगिन.
ह्यो इकडं आणि काय करतोय? हे आता ह्याला भेटायचं का बादशाकडे जायचं? पर सोनं तर बादशाकडेच मिळत. ह्याचा काय उपयोग? ह्याला चुकून बादशाकडेच जाते. बाळराजे, अहो काय झालं? असं अचानक डोकं कसं दुखू लागलं तुमचं? काही कळलं नाही आऊसाहेब. कळलं नाही? बाळराजे, अहो आपण मोघलांच्या छावणीत आहोत. इथे पावला पावलांवर संकटांचा अडसर आहे. आपण जबाबदारीने पाऊल नको का टाकायला? आमचं काही चुकलं का आऊसाहेब? बरं आम्हाला सांगा, तिकडे झोपलात तरी कसे? नाही कळलं तेही. मग काही खाल्लत का तिथे? नाही हो. मग नक्की झालं तरी काय तिकडे? बादशहांनी आम्हाला गनिमिकावर विचारला. मग सांगितलात आपण? सांगितला नाही, दाखवून दिला. म्हणजे? आऊसाहेब, आम्ही मराठा आहोत. बादशाह जसा विचार करतो तसा आम्ही सर्व आत्मसात करू, पण आमचा अंदाज लागू नाही देणार. हाच आमचा गनिमिकावा. असेच राहा बाळराजे. पर आम्हाला सांगा, आता कसं वाटतंय? डोकं अजून दुखतंय का? देखिए, इनका भी यही हाल है. ये अब्बूजान भी ना, माफ करना रानी साहिबा, लेकिन कल ये अब्बूजान के पास आए थे और वहीं सो गए. और हमें पूरा यकीन है अब्बूजान ने इन्हें कंबल भी नहीं ओढ़ाई होगी. तो लीजिए, हो गया ना सिरदर्द. आज अब्बूजान का भी यही हाल है. लेकिन आप चिंता ना करें, हम इनके लिए दवाई लेकर आए हैं. काय बघताय नागोजीराव? लई दिसानं दर्शन दिलंय देवा. मी बघित होतो वटलेल्या झाडावरनं समधी पाखरं उडून गेल्यात, तरी बी तुम्ही अजून हितच. पिसातलं बळ संपलंय का काय तुमच्या? आमचा जीव झाडावर आहे नागोजीराव, टपकत्या फळावर नव्हे. पिसातलं बळ आजमावायचं असेल तर तीही संधी देऊ. मात्र आपल्याच लोकांसोबत ही झुंजीची भाषा कशाला? त्यापेक्षा हातमिळवणी करा. ही कसली वाट राणी साहेब? ही अशी वाट आहे जिचा शत्रू कधीही विचार करणार नाही. शत्रूला सापडू नये म्हणून या वाटेने जायचं होय? कोणालाही सापडू इतकं हलकं आपण नाही व्हायचं. शिवविचार घेऊन चालताना आपण आपली वाट घडवायला हवी.
काटे घुसतील परवा नाही करायची. खर्चटलं ठेचाळलं तर पत्रास नाही ठेवायची. आपण फक्त पुढे चालत राहायचं. सोडा बरं मला. अरे सोड की. कौन हो तुम? ओळखलं नाही वय? अव हुजूर, तुमची हेरच म्हणा की. हमारी म्हणजे तुमच्या बापाची हो. बेमुरवत औरत. अव म्हणजे बादशाह हुजुरांची. तो बोलो, ताराबाई कहाँ है? अव ती कवाच गड सोडून गेली आहे. म्या बी तेसने सोडताय आले. म्या काय म्हणते हुजूर, तुम्ही इथंच थांबा. म्या जाते काय तेसनी शोधाया आणि लगोलग येऊन तुम्हासनी खबर देते. म्हणजे कसं सोन्यावर नजर आणि भीमाबाई लगोलग हजर. ठीक है, हम यही इंतजार करेंगे. अब उस ताराबाई को ऐसी मौत देंगे कि जल्लाद की भी रूह कांप उठेगी.